हाय, पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर बघा, अशा प्रकारचे मूग स्प्राउट डोसा आपण बनवू शकतो। म्हणजेच मोड आलेले जे कडधान्य आहेत त्याचे अशा प्रकारे आपण पौष्टिक डोसा बनवू शकतो। तर अशा प्रकारे डोसे बनवण्यासाठी आपल्याला काय लागतं ते बघूया। खूपच छान पौष्टिक आणि वेट लॉस साठी खूपच छान रेसिपी आहे। तर चला बघूया रेसिपीकडे। तर बघा, असं पौष्टिक डोसा तुम्ही घरामध्ये बनवू शकता। मुलांना सुद्धा खायला द्यायला खूपच पौष्टिक आहे। टिफिनसाठी वगैरे सुद्धा तुम्ही देऊ शकता। तर यासाठी मी इथं मोड आलेले असं मूग घेतलेलं आहे। हे कसं बनवतात तेही माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही बघू शकता। आय बटनमध्ये मी याची रेसिपी देत आहे। तर चला, हे जे मूग आलेले स्प्राउट्स आहेत ते आपण असे काढून ठेवूयात। म्हणजेच एका मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तर चला, हे सगळे आपण मिक्सरच्या जारमध्ये असे घालून घेऊयात। खूपच कमी वेळेत आणि फटाफट हे असे डोसे बनतात। तर बघा, यामध्ये आपण मसाले घालूया। त्यामध्ये मी हिरवी मिरची घालून घेतलेली आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला। इथं मी लसूण घालून घेतलेला आहे। आलं लसूण दोन्हीचाही यूज तुम्ही करू शकता। यामध्ये कोथिंबीर घाला। जर तुम्हाला पालक वगैरे आवडत असेल तेही यामध्ये घातलं तरीही चालेल। तर चला, यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला याची छानशी अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर बघा, अशा प्रकारे याची मी इथं पेस्ट बनवून घेतलेली आहे। तर बघा, आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। तर बघा, सगळे जे मोड आलेले कडधान्य होते त्यांना मी असं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे। इथं आपला तवा सुद्धा छानसा तापलेला आहे। आता चला, याला थोडंसं तेल किंवा तूप लावून असं ग्रेसिंग करून घेऊयात। याला सगळीकडे असं पसरवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे। एकदा जर आपला हा तवा तापला की लो फ्लेममध्ये आपल्याला हे डोसे घालून घ्यायचे आहेत। तुम्हाला पाहिजे तसे कडक आणि क्रिस्पी किंवा सॉफ्ट असे जे आंबोळे आहेत ते यावर खूपच छान बनतात। तर चला, छानसं असं हे गरम झालेलं आहे। गॅसची फ्लेम लो ठेवूयात आणि चमच्याच्या साहाय्याने आपण यावर असे छानसे डोसे घालून घेऊयात। तर बघा, अशा प्रकारे बॅटर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला गोलाकारमध्ये असा हलवून आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आहे। खूपच छान बनतात। पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये तुम्ही जर पहिल्यांदा माझा हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर करा। तर चला, वरून यावर तेल किंवा तूप किंवा बटर असं तुम्ही घालू शकता आणि याला क्रिस्पी झाल्यानंतर आपण याला असं वरच्या साईडला झाकून ठेवायचं आहे। तर अर्धा मिनिटानंतर आपल्याला असं काढून घ्यायचं आहे। जर तुम्हाला सॉफ्ट पाहिजे असेल तर झाकून ठेवा। अगदी कडक असं क्रिस्पी पाहिजे असेल तर झाकू नका। तर चला, याला पलटून घेऊयात। खूपच छान असे डोसे तुम्ही बनवू शकता। जर तुम्ही वेट लॉस वगैरे करत असाल तर बिना तेलचा वापर न करता सुद्धा तुम्ही हे असे पौष्टिक डोसे बनवू शकता। तर चला, अशा प्रकारे आपण याला पलटून घेऊयात। तर बघा, किती छान असा कलर आलेला आहे। अशा प्रकारे सगळे डोसे आपण बनवून घेऊयात। तर बघा, अजून पौष्टिकपणा वाढण्यासाठी तुम्ही यामध्ये पनीर वगैरे खिसून वरून घालू शकता। तर चला, अशा प्रकारे सगळे डोसे आपण बनवून घेऊयात। तर चला, अशा प्रकारे मी दुसरा डोसा सुद्धा यामध्ये घालून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही हे गरमागरम बनवा आणि घरातल्या सगळ्यांना जरूर खायला द्या। पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली जरूर कळवा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये याला शेअर जरूर करा। तर बघा, अशा प्रकारे मी हे बनवलेलं आहे। तर फटाफट याला बनवूयात आणि आपण सर्व करूयात। तुम्ही याला असंही खाऊ शकता किंवा चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता। तर बघा, असं छानसं क्रिस्पी मस्त झालेलं आहे। तर चला, अशा प्रकारे तुम्हीही बनवा, खावा आणि तुमचे अनुभव माझ्याबरोबर जरूर शेअर करा। माझी ही रेसिपी लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग। थँक्यू सो मच। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।